आरोप प्रत्यारोप, टीका टिप्पणी, रोड शो, बाईक रॅली, प्रचार सभा, घरोघरी प्रचार अशा साऱ्या वातावरणात लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याची आज रणधुमाळी संपली. प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मुंबईसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होत आहे. त्यामध्ये मुंबईतले 6 आणि कल्याण, भिवंडी, पालघर, ठाणे, नाशिक, दिंडोरी, धुळे या एकूण 13 लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होत आहे. राज्यातल्या 5व्या आणि अखेरच्या टप्प्यात हे मतदान होत आहे. त्यामध्ये मुंबईतल्या 6 जागांकडे सर्वाधिक लक्ष लागून राहिले आहे. मुंबईतल्या सर्व 6 जागा आपल्याच आघाडी किंवा युतीला मिळाव्यात यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने प्रचारावर जोर देतानाच जबरदस्त रणनीती आणि व्यूहरचना आखली. दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईत येऊन सभा घ्यावी लागली. राज ठाकरे, नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची शिवतीर्थावर विराट सभा झाली. तर महाविकास आघाडीचीही BKC मैदानावर तोडीस तोड सभा झाली. या दोन्ही सभांमुळे मुंबईतलं वातावरण ढवळून निघालेलं आहे. मुंबईतलं राजकीय वातावरण जबरदस्त तापलेलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या जाहीर सभा झाल्यानंतर आज शनिवारी दिग्गज नेत्यांनी मुंबईचा भाग अक्षरशः पिंजून काढला. महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी दिवसभर ठिकठिकाणी शाखांना भेटी देऊन कार्यकर्त्यांना सूचना केल्या. तर महायुतीच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यादव यांनाही मुंबईत येऊन प्रचार करावा लागला. उद्धव ठाकरे यांनी दिवसभरात काही सभा घेतल्या, तर आदित्य ठाकरे यांनी उमेदवारांच्या रॅलीत सहभाग नोंदवला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे भूषण पाटील यांच्या बाईक रॅलीत सहभागी झाले होते. तर वंचितचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनीही आपल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला. एकूणच मुंबईचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. मुंबईतल्या 6 जागांपैकी महाविकास आघाडीला किती आणि महायुतीला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. टाइम्स ब्युरो, मुंबई. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.